रणजित निंबाळकरचा धनगर समाजाचा पाठिंबा त्यांना नाही आणि आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आता काय शरद पवार असतील यांना आमची मागणी आहे की धनगर समाजाला तुम्ही माढा मतदारसंघातून प्रतिनिधित्व द्यावं, कारण नुसता धनगर समाजाचा वापर करून तुम्ही प्रतिनिधित्व जर धनगर समाज तर 100% खासदार हा तुतारी चिन्हाचा होईल. आता हवा तसं म्हणलं तर शरद पवार तुतारी. साहेब सुखदेव माढा लोकसभा मतदारसंघात तुम्ही कुठल्या पक्षी हवं? सध्या हवा बिवा काय नाही, जे आबा सांगतील ते हवा इथं जवळात. निंबाळकर. मग निंबाळकरचा विकास निंबाळकर विकास आहे खरं, पण आम्ही दीपक आव्हाना म्हणते. दीपक आव्हान जे म्हणेल तेच. महाविकास आघाडी. मग शरद पवार गटाचे. शरद पवार गटाची. नमस्कार, मी पांडुरंग किसन आयवळे. लोकशाही महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. माढा लोकसभा मतदारसंघात आपण सांगोला तालुक्यातील जवळ या ठिकाणी लोकांचा कौल जाणून घेण्यासाठी आलो आहे. तर आपण काही लोकांशी संवाद साधणार आहोत. अशोक गावडे. माढा लोकसभा मतदारसंघात कुठल्या पक्षी हवं? आता तशी पक्षाची कुठल्याच हवा म्हणता येणार नाही. ज्यावेळेस सगळे उमेदवार फायनल होतील त्यावेळेस कुठल्या पक्षाची काय हवा आणि कुठली कोण कुणाला उमेदवारी देणार आहे त्याच्यानंतर सगळी हवा फायनल होणार. भाजपकडून रणजित नाईक निंबाळकर. काय रणजित निंबाळकर काय सध्या काय त्यांनी काय असं काय केलं नाही. त्यांचं काय नुसतं मोकळंच बोलणं आहे सगळं. एका तासाला 1000 कोटी रुपये मतदारसंघात आणला असं त्यांचं म्हणणं आहे. पण 1000 कोटी कुठं दिसत नाही. ह्या जवळ्या भागात आणि सांगोल्यात तर त्यांचं कुठंच काम, जवळ्यात तर काहीच काम नाही त्यांचं. विकास कामं झालीत का? नाही विकास कामं झाले. भाजप केंद्र शासनाचे त्यांच्या योजना चांगली आहेत, महाराष्ट्र शासनाचं, पण रणजित निंबाळकर तिथे काय नाही, फक्त नुसतं बोलणं आहे त्यांचं. बाकी काय ह्या मतदारसंघात त्यांचं काय नाही. जवळ गावाला भेट दिली का? नाही जवळ्या गावाला त्यांनी भेट दिली नाही. असं धावती गेले असतील काय माहीत नाही, पण असं कार्यक्रम म्हणा किंवा असं त्यांनी कुठला प्रोग्राम काय जवळ्यात घेतलेला नाही. मग राष्ट्रवादीकडून तुतारी चिन्हावर धैर्यशील मोहिते पाटील जर निवडणूक लढली तर त्यांच्या बाजूने मतदान करणार? ते आता आम्ही सर्वजण नागरिक ठरवू, जवळ्यातील सर्वजण नागरिक आम्ही ठरवू मोहिते पाटलाला द्यायचं का रणजित दादाला द्यायचं. 2014ला मोहिते पाटलांनी जे विकास केला ते विकास काम बऱ्यापैकी होतं का? होय बऱ्यापैकी होतं. ज्यावेळेस ते विकास काम करतील असं वाटतं तुम्हाला? विकास कामं करतील ना, ते करतील विकास कामं. मग देशात पंतप्रधान म्हणून तुम्हाला कोण आवडेल? राहुल गांधी का नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी. मग तालुका आपल्या माढा लोकसभा मतदारसंघात तुम्हाला रणजित नाईक निंबाळकर का नको? रणजित निंबाळकरचं कामच नाही ना, त्यांना जनतेपेक्षा पुढारी महत्त्वाचं वाटतं. जनतेपेक्षा जी पुढारी आहेत, ज्या पुढाऱ्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं रणजित निंबाळकरच्या, त्या पुढाऱ्याने त्यांनी निधी दिला, परत ज्या लोकांनी त्यांच्या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन काम केलं त्या लोकांना परत त्यांनी विचारात पण घेतलं नाही. जवळात विधान परिषदेचे आमदार दीपक साळुंखे पाटील यांनी जर मनावर घेतलं या मतदारसंघात लीड जाणार का रणजित नाईक निंबाळकर? नाही जाणार नाही, कारण त्यांचं कामच नाही ना. त्यांना इतर समाजापेक्षा धनगर समाजाला मोठा पाठिंबा दिल्यामुळे ते निवडून आले. ह्यावेळेस रणजित निंबाळकरचा धनगर समाजाचा पाठिंबा त्यांना नाही आणि आमची तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आता काय शरद पवार असतील यांना आमची मागणी आहे की धनगर समाजाला तुम्ही माढा मतदारसंघातून प्रतिनिधित्व द्यावं, कारण नुसता धनगर समाजाचा वापर करून तुम्ही प्रतिनिधित्व जर धनगर समाज तर 100% खासदार हा तुतारी चिन्हाचा होईल. मध्यंतरी महादेव जानकरांना उमेदवारी देण्याचं चाललं होतं. महादेव जानकरांनी अचानक परभणीतून लढण्याची घोषणा केली, त्यावर तुमचं काय मत आहे? त्यांचा तो निर्णय त्यांच्या ठिकाणी योग्यच आहे. जानकर साहेबांचा जो त्या ठिकाणी तो योग्य निर्णय, कारण त्यांना पहिले ऑलरेडी ते महायुतीसोबत आहेत. त्यांना परभणी त्यांची मागणीच होती, माढा हा त्यांची मागणीच होती. मग तुम्हाला तर माढ्यामधून धनगर समाजाचा कुठला व्यक्ती तुम्हाला असेल? आमचंच मत आहे, आमचे जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आमचे लक्ष्मण हाके असतील, उत्तमराव जानकर असतील, आमच्या सांगोल्याचे आमदार साहेबांचे नातू अनिकेत देशमुख असतील, कोणालाही द्या पण धनगर समाजाला प्रतिनिधित्व द्या. मध्यंतरी स्वरूप जानकर, महादेव जानकरांचे पुतणे यांनी पण दंड थोपडले, त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हो, त्यांना पण त्यांना लढायचं असेल तर त्यांना कुठल्या तरी पक्षाकडून लढावं, अपक्ष लढून चालणार नाही. या मतदारसंघात अपक्षी ताकद नाही, काही चालणार नाही, अपक्ष चालणार नाही, त्यांना पक्षाकडूनच लढावं लागेल. एकतर तुतारी किंवा कमळ. तुतारी किंवा कमळ. सिद्धेश्वर सांगोलकर. माढा लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे? आता हवा तसं म्हणलं तर शरद पवार तुतारी. मग मागील खासदारांनी विकास केला असं वाटतं तुम्हाला? आम्हाला तर काय वाटत नाही. भ्रष्टाचार लोक घेऊन त्यांनी पक्ष वाढवायचा ध्यान आहे नुसतं. विकास माढा लोकसभा मतदारसंघात झाला नाही एवढा, इकडे एकदा सुद्धा आले नाहीत सांगोला तालुक्यात. म्हणजे इथं भेट दिली नाही असं तुमचं मत आहे? जवळला कधी झालं नाही, एकदा आली ती निवडणूक त्याला, परत नंतर आलीच नाही.
मग यावेळेस शरद पवार सांगेल त्या उमेदवाराला मतदान करणार. हो हो मग यावेळेस एकनाथ आपलं अनिकेत देशमुख किंवा धैर्यशील मोहिते पाटील किंवा संजयराजे निंबाळकर या तिघांमध्ये कोणाला तरी एखादा तिकीट मिळणार आहे. जर अनिकेत देशमुखला तिकीट मिळालं तर तुमचं मत कोणाला असेल? अनिकेतला असणार. अनिकेत देशमुख. जर मध्यंतरी महादेव जानकरांचं पण नाव चर्चेत होतं. मग महादेव जानकरांचं सध्या परभणीमधून लढायचं ठरवलंय. महादेव जानकर जर इथं असलं प्रभाव पडला असता का त्यांचा? फरक पडला असता की अनिकेतपेक्षा नाही, दोघं सारखे राहिले असते. महादेव जानकरचा निर्णय चुकला का? बरोबर आहे. नाही, ती त्यांचे इच्छा त्यांच्या मनावर. राजेंद्र गावडे, माढा लोकसभा मतदारसंघात कुठल्या पक्षी हवा आहे? महाविकास आघाडी, मग शरद पवार गटाचे शरद पवार गटाची. मग रणजित नाईक निंबाळकर नाही, विकास कामं त्यांची नाहीत. मतदारसंघात फिरले का? 5 वर्ष एकदा बी आलं नाही. मग शरद पवारांच्या रणजित नाईक धैर्यशील मोहिते पाटील तुम्ही निवडून देणार? 100%. मग का, कशा पाहिजे का? मोहिते पाटलाचं पहिल्यापासून जिल्ह्यावर प्रेम हीच आहे ना, वर्चस्व आहे. 2014 साली मोहिते पाटील ज्यावेळेस लोकसभेत निवडून गेले त्यावेळेस मोहिते विकास कामं पाटील झाली. होतं त्यावेळेस झेडपी हे सगळ्या ह्याच्यावर प्रभुत्व त्यांचंच होतं. विकास कामं विकास काम भरपूर झाले, मग यावेळेस मोहिते पाटील फिक्स. फिक्स. मग माढा लोकसभा मतदारसंघात निंबाळकरला पाडा हे घोषणावाक्य चालू झाले, त्यात काय वाटतं मला? निंबाळकर पडणारच आहे हो. साळुंखे, माढा लोकसभा मतदारसंघात कुठल्या पक्षाचे हवे? निंबाळकर. मग निंबाळकरचा विकास निंबाळकर विकास आहे खरं, पण आम्ही दीपक आबाला म्हणते. दीपक आबा जे म्हणेल तीच. आबा सांगले धोरण हा, आबा सांगेल ते दोन. आणि आबा सांगले तोरण. बरं. मग या सध्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील बाकीचं मोहिते आम्हाला काय माहित नाही, खरं दीपक आबा. दीपक आबा, जर आबाने जर धैर्यशील मोहिते पाटलाला पाठिंबा दिला त्याला आम्ही आबा आम्हाला सांगेल तीच आम्ही करणार. आबा सांगेल ते तेच करणार. बाळासाहेब सुखदेव गावडे. माढा लोकसभा मतदारसंघात कुठल्या पक्षाचे हवं? सध्या हवा बिवा काय नाही, जे आबा सांगतील ते हवा इथं जवळात. मग आबा सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. जे आबा सांगतील ना, अजितदादाला मदत करायची कोणाला. मग महायुतीचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकर. नाही, आबा जे आदेश सांगतील ते मग लोकसभेला फिक्स. मग फिक्स कोण? रणजित नाईक निंबाळकर. मग त्यांना मदत करायची आणि त्यांना करायची आबांनी. मग फिक्स रणजित नाईक निंबाळकर. तिथं पक्षपेक्षा काय चालत नाही, जे आबा सांगतील ते पक्ष आमचा.